नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलच्या देवलापार वनपरिक्षेत्रात लोधा गावातील एका 60 वर्षीय वृद्धावर वाघाने हल्ला केला। यामध्ये वृद्धाचा जागीच वेदनादायक मृत्यू झालाय। लोधा गावातील रहिवासी बलकराम कृष्णा ढोबळे हे सोमवारी सकाळी 11 वाजता देवलापार बीट अंतर्गत कारवाई राऊंडच्या बीट क्रमांक 474 मध्ये त्यांची जनावरे चारण्यासाठी गेले होते। संध्याकाळनंतर गुरे घरी पोहोचली तरी बलराम ढोबळे घरी पोहोचले नाहीत। त्यामुळे कुटुंबियांनी देवलापार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बीट क्रमांक 475 मध्ये मेंढपाळाचा विद्रूप मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच RFO आर डोंगरे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी देवलापार उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे। वन विभाग आणि देवलापार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे। आपल्या संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि वन विभागाला जे देवलापार तालुक्यात असो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये असो महाराष्ट्रात असो वन विभागाच्या वन्य प्राण्यामुळे जे आपल्या इथं नेहमी वाघाचा संघर्ष वाघ आणि मानवाच्या आणि शेतकऱ्याचा संघर्ष होत आहे आणि त्याच्यामध्ये देवलापार तालुक्यामध्ये जे लोक जनावर पाळतात पशुपालक आहेत जे गाई म्हशी पाळतात यांची रोज कुठं ना कुठं तो देवलापार असो बेलदा असो खिडकीला असो बेलद्याला असो आजच लोध्याला एक घटना झाली का एका पशुपालकाला म्हशी चारणाऱ्याला वाघाने मारलं आणि त्याला ओळत जंगलात नेलं। ह्या घटना अनेक वर्षापासून इथं होत आहेत, परंतु याच्याकडे वन विभाग कोणत्याही स्तरावर फक्त आश्वासन देतो की आम्ही तुम्हाला भोंगे देऊ, काटे देऊ, तुम्हाला संरक्षण देऊ, शेतकऱ्यांना वाल कंपाऊंड देऊ, अशा अनेक सुविधा देण्याच्या फक्त आश्वासन देते वन विभाग। परंतु प्रत्यक्षामध्ये वन विभागाच्या कुठल्याही स्थानिक स्तरावर लोकल स्तरावर शेतकऱ्यांचं असो पशुपालकांचं असो कुठलंही संरक्षण दिलं जात नाही। त्यामुळे कालच बेलद्याला हा जो मुलगा आहे हा गाई चारत होता, म्हशी चारत होता, याच्या समोरच याच्या एका जनावराला गाईला मारलं, बेलद्याची घटना आहे। तर काल सायंकाळला लोध्याची घटना आहे, त्याच्या एक दिवस अगोदर खिडकीला एका गोऱ्याला मारलं। कधी गाई ढोराला मारले जाते तर कधी शेतकऱ्याला मारले जाते तर कधी पशुपालकाला मारले जाते। जर देवलापार तालुक्याच्या प्रत्येक लोकांचा जर जीव एवढा स्वस्त असेल वन विभागाचं तर मी शासन आणि महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनामध्ये असलेले संपूर्ण लोकप्रतिनिधी यांना मी विनंती करेन की आमच्या क्षेत्रामध्ये जे होत असलेला वन विभागाचा त्रास तो आपण लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करून आमच्या शेतकऱ्यांना आणि आमच्या पशुपालकांना आणि आमच्या बेरोजगार लोकांना रोजगार देऊन आम्हाला आमच्या या क्षेत्राचा कुठेतरी विचार करण्यात यावा हीच मी माजी सरपंच उमेश भांडारकर आणि तथा कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक इथं संचालक बोलतो। माझ्यासोबत या महिला आहेत, हे गाई चारणारे आहेत, यांच्याकडे म्हशी आहेत, यांच्याकडे हे तर व्यवसायाच्या गवडी आहेत। यांच्यावर न्याय व्हायला पाहिजे एवढीच मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण वन विभागाला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना झाल्या पाहिजे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।